वापर करतात, प्रीमियर लीग मध्ये चांगले खेळतात आणि त्यानंतर त्यांची निवड ग्रामीण संघामध्ये होत असते. आणि पाहूया आता तिसऱ्या क्रमांकावर जो गोलंदाज वापरला जातोय मिस्टर भावेश यांच्या वतीने तसाच नेत्रदीपक खेळ पाहायला मिळतोय का. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रणय. भावेश एक उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि तुम्ही मगाशी उल्लेख केला होता अभ्यास केला असेल, कारण अभ्यास करण्यासाठी 8 दिवस आधी हा पेपर आला होता की समोर तुमच्या टीम असेल, कुठले खेळाडू असतील, त्याप्रमाणे अभ्यास केला गेलाय. परंतु कशा प्रकारे खरे उतरतील या दोन्ही टीम एकमेकांसमोर. होम स्टडी इज इम्पॉर्टंट. प्रणयचा हा स्ट्रोक बैठक खेळायचा होता, पण पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं भावेश जसा आलाय त्यासमोर अटॅकिंग स्ट्रोक खेळण्याची स्ट्रॅटेजी प्रणयची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रणय नेहमीच निर्भय खेळ खेळण्यासाठी ओळखला जातो, मग तर गोलंदाजी असू द्या किंवा फलंदाजी. यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ. पहिली गोष्ट अँगल, दुसरी गोष्ट पिचिंग, तिसरी गोष्ट बॉलिंग पाथ. तिन्ही गोष्टींमध्ये सरस ठरलेलं आहे गोलंदाज भावेश. बॅक टू बॅक 2 डॉट. सुपर, कौतुक करावं लागेल भावेशचं. थोडंसं प्रेशर आता प्रणय पाटीलवर असेल, कारण 2 डॉट बॉल आल्यात. पुन्हा एकदा प्रेशर अँड प्रेशर, दबाव सर्व काही पाहायला मिळतंय. असे सिच्युएशन आपण रितेश किनीस सोबत झालं होतं. 3 चेंडू लगातार डॉट झाले होते, त्यानंतर मात्र 4थ्या चेंडूवर एक चौकार ठोकला होता. इकडनं मात्र कमबॅक करेल का प्रणय पाटील. 7 डॉट बॉल्स आतापर्यंत आपण पाहतोय. 15 चेंडूंपैकी 7 डॉट बॉल्स, आणि हा विचार करणं आवश्यक आहे. मान्य करतो की 1-2 डॉट बॉल्स घेतले तर जास्त काही गुन्हा ठरत नाही, पण मात्र इतके डॉट बॉल्स अफोर्ड करण्याच्या तयारीमध्ये मंगलमूर्ती विरातन हा संघ नाहीये. निम्मा डाव संपलेला आहे आणि निम्मा डाव संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे फक्त 23 धावा. हाफ ट्रॅकर होता, हुक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेगचे, कॅच कंप्लीट, फटका फसलाय आणि फलंदाज प्रणय बाद झालाय. धक्का बसतोय पहिला. मंगलमूर्ती विरातन. थोडा नाराज असेल प्रणय, कारण आखुटपदा चेंडू मिळाला होता आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न देखील तितकाच चांगला त्याने जुळवला होता, पण टायमिंग जुळलं नाहीये. टायमिंगचा खेळ आहे. जर टायमिंग तुमचं अचूक असेल तर तुमच्याकडे ताकद जरी नसली तुम्ही मैदान क्लिअर करू शकता, पण या ठिकाणी टायमिंग जुळलं नाही आणि प्रणय जेलचीच्या स्वरूपात बाद झालेत. नक्कीच आपण पाहिलं 3 चेंडू आधीचे डॉट आले होते, त्यानंतर प्रेशर, दबाव में कोई निखरते तो कोई बिखरते. इथे विकेट्स गेलाय आणि नवीन फलंदाज शैलेश निवड मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय. शैलेश या ठिकाणी फलंदाज आहे, परंतु समोर भावेशचं कौतुक करावं लागेल. चांगली आतापर्यंत गोलंदाजी हाताळलंय. एकाच गावामध्ये एकाच मैदानावर 3 स्पर्धा, आमदार चषक, शिवनेरी चषक आणि श्रीकृष्ण चाफेवाडी चषक, आणि म्हणूनच त्या गावाला विशेष महत्व लाभलेलं आहे. प्रत्येक गावामध्ये आता जसं आपण या अगोदर खेळ पहिला टेंबी खोडावेचा रॉकी ग्रुप चषक, आपण आता आहोत केळवे रोडला एक पाहतोय एबी ग्रुप चषक. तर प्रत्येक गाव आयोजनासाठी ओळखला जातोय, अप्रतिम दर्जाचं आयोजनासाठी ओळखला जातोय आणि अभ्यास 6 महिन्याचा असतो की पुढच्या स्पर्धेला नक्की आपल्याला नवीन काय करायचंय. चला, आमचे कमिटी मेंबर्स आपल्यापर्यंत येतात कुपन्स घेऊन. ज्यांना कुपन हवं असेल त्याने आपले हातवारे करा, 10 रुपये द्या आणि कुपन घ्या. आवर्जून तुमच्यासाठी एक स्पेशल बॅट्स असेल. बघा, बॅटची रक्कम आता 7,000 वर जाऊन पोहोचली, लक्षात घ्या. 6,000, 7,000 आणि एची बॅट आहे, मग 100% 7,000 आहे ती. डबल एची बॅट आहे म्हणजे ती 7,000ची, 6 ते 7,000च्या रेंजची बॅट आहे आणि त्याचमुळे 10 रुपयाचं कुपन जास्त महाग नाहीये. आणि तुम्ही जर क्रिकेट वेडे आहात, मुख्यत्वे फलंदाज आहात, तर नक्कीच ही सुवर्ण संधी गमवू नका. जितकी जास्त कुपन्स घेता येतील कुपन्स कलेक्ट करा. दरम्यान निर्धाव षटकाची हाताळणी करतोय गोलंदाज भावेश. 3 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या 23, गडी बाद 1.